नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला दाखवणार आहे मूग डाळ भजी, मूग डाळ पकोडे. ह्याच्यासाठी सामग्री मी डाळ 2 घंटे भिजत घातली होती आणि नंतर मग ह्याची सामग्री सांगते तुम्हाला. पहा आता. मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे. आणखीन सामग्री आहे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तर एवढी तर मी सध्या आता वाटून घेणार आहे. तुम्हाला दाखवते, पहा आता तुम्ही. कशा पद्धतीने वाटणार आहे आणि काय करणार आहे ते नक्कीच पहा. हे संपूर्ण आता घेतलेलं आहे. जिरं-बिरं त्याच्यात टाकून सर्व वाटून घेणार आहे. जाडसर वाटायचं, जास्त बारीक वाटायचं नाही. थोडंसं जाडसरच वाटायचं. हे पहा. हे वाटून आता ते पण वाटून झालेलं आहे. तर डाळ पण वाटायची. डाळ पण आपल्याला जाडसरच वाटायची, जास्त बारीक वाटायची नाही. ते दाखवते तुम्हाला कसं करणार आहे ती डाळ. ही भजी चटपटीत आहे, खूप टेस्टी लागतात, खूप छान लागतात. आणि मूग डाळ सिक्रेट जिन्नस सांगणार आहे. तेल न पिण्यासाठी मी सिक्रेट जिन्नस सांगणार आहे. तर पहा तुम्ही कशासाठी कसं काय घालणार आहे ते इथे पहा. आता हे वाटून झालेलं आहे सगळं आपलं. मी इथे रवा घेतलेला आहे. ही सिक्रेट जिन्नस आहे. रवा घातल्यामुळं भज्यांना क्रिस्पीपणा येतो तर येतो, पण तेल पण खात नाही. म्हणून रवा घालायचा म्हणजे घालायचा, नक्की घालायचा रवा त्याच्यामध्ये. आणखीन पण पुढे भरपूर टिप्स आहेत. तुम्हाला सांगणार आहे पुढे काय केल्याने काय होतं. भरपूर टिप्स असल्यामुळं नक्कीच पहा तुम्ही व्हिडिओ. संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला काय केलेलं आहे याच्यातमध्ये आणि काय नाही ते. आणि कशी भजी तुम्हाला क्रिस्पी, बिना तेलकट होणारी आणि चविष्ट खमंग लागणारी ही भजी कशी तयार होतात. आता इथे रवा घातल्यामुळं घट्टपणा आलेला आहे त्याला पिठाला. तर मी आता इथे पुढे काय करते पहा. इथे चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला अंदाजे. तुम्हाला किती अळणी लागतं, कोणाला खारट लागतं, त्या पद्धतीने घाला मीठ. आणि ही मसाला वाटलेला सर्व याच्यात टाकणार आहे. मी कोथिंबीर पण वाटलेली आहे. तुम्हाला आणखीन वाटलं तुम्हाला का भरपूर सारी कोथिंबीर हवी आपल्याला, तर तुम्ही चिरून पण कोथिंबीर टाकू शकता याच्यामध्ये. तर मी वाटून घातलेली आहे. चव छान येते वाटल्यामुळं. आणि चिरून घातली तरी पण छान लागते. तर मी आता एवढीच घालणार आहे, जास्त काही घालणार नाही. तर पाणी अंदाजाने टाकायचं का, की रवा आहे त्याला पाणी खेचणार, म्हणून अंदाजाने थोडं थोडं करून पाणी टाकायचं त्याच्यात. आता ह्याच्यात मी सोडा नाही वापरलेला. पुढे काय सांगणार आहे पहा आणखी. आत्ता सोडा नाही वापरला मी, पण पुढे काय होते पहा तुम्ही. व्हिडिओ पहा, संपूर्णच कळेल तुम्हाला. अगदी साध्या सोप्या पद्धतीत चटपटीत भजी. 4 वाजेच्या नाश्त्यासाठी उत्तम तऱ्हेचे नाश्ता आहे हा. खरंच आता थंडी पडलेली आहे भरपूर. अगदी मस्त थंडीमध्ये ह्याचा स्वाद घेतला तर फारच छान. खूप टेस्टी लागतो, खूप छान लागतो. थोडीशी हळद टाकायची रंगासाठी. रंग छान आला पाहिजे आणखीन त्याला मस्त, म्हणून थोडीशी मी हळद टाकलेली आहे. तर पहा आता पीठ भिजून झालेलं आहे बऱ्यापैकी आपलं, पण अजून जिन्नस घालायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये. एकदम मस्त पीठ झालेलं आहे, दिसते पण छान पहा पीठ. तर ह्याला थोडा वेळ मी झाकून ठेवणार आहे, नंतर जिन्नस घालणार आहे काय घालायचं ते. आता इथे मी चटणी वाटून घेणार आहे. हिरवी चटणी वाटणार आहे. टेस्टी खूप छान लागते हिरव्या चटणीबरोबर. ते खायला अगदी उत्तम तऱ्हेने बनतात. इथे भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे, पुदिना पण घातलेला आहे, मिरच्या पण घातलेल्या आहेत. पहा बरं. थोडासा आल्याचा तुकडा पण टाकायचा आपल्याला. तुम्हाला लसूण टाकायचा असला तर टाकू शकता. आत्ता मी तर नाही टाकला लसूण. लसणाने पण छान टेस्ट येते चटणीला. तर ही चटणी वाटून झालेली आहे. मी ओतून ठेवते वाटीमध्ये. हे पहा. रंगही फार सुंदर आलेला आहे चटणीला पहा. किती छान दिसती. थोडासा तेलाचा तडका मी देणार आहे त्याच्यावर. म्हणजे छान वाटते. चविष्ट लागते दिसते आणि चमकदार चटणी दिसते आणि काळी पडत नाही. मेन गोष्ट, चटणीला तेल टाकल्यानंतर चटणी काळी पडत नाही. छोटे छोटे टिप्स आहेत मैत्रिणींनो, त्या लक्षात घेऊन व्हिडिओ बनवत जा. आणि लक्षात घ्या कशाने काय होतं. तर थोडंसं तेल टाकल्यामुळं चटणी काळी पडत नाही त्याच्यात. तर मी दुसऱ्या भांड्यात भरून घेतलेली आहे. तडका पण झालेला आहे. चटणी बी रंगीत मस्त झालेली आहे. आता इथे पहा मी घेतलेलं आहे. आता इथे सिक्रेट जिन्नस आहे पहा. इथे धणे अख्खे घेतलेले आहेत. हे पहा. क्रश करायचे धणे थोडेसे खलबत्त्यामध्ये. एक एक जिन्नस स्टेप बाय स्टेप टाकायची असते.
ती तुम्हाला दाखवते, त्या पद्धतीने टाका तुम्ही. अगदी तुमची कुठलीही रेसिपी फसणार नाही. ह्याला स्टेप महत्त्वाचे आहे. ह्या स्टेपनीच करायचं सर्व. त्याच्यामुळे कुठलीही रेसिपी फसत नाही. आता मी धने टाकते. थोडेसे टाकायचे, अजून थोडेच टाकते मी. सर्व नाही टाकणार, की कमी आहे सामग्री आपली म्हणून. हे पहा, आता इथे मी सफेद तीळ टाकलेले आहेत. सफेद तीळ थंडीत तर खावंच उत्तम असतात. कशा ना कशा पोटात गेले पाहिजे आपल्या सफेद तीळ. त्याच्यामुळे सफेद तीळ खावं. कॅल्शियमनी भरपूर भरलेले सफेद तीळ असतात. थोडासा ओवा टाकलेला आहे. छान लागतो ओवा, टेस्टी लागतो आणि त्याच्यात स्वाद छान येतो म्हणून ओवा पण टाकायचं. आता मीठ पण टाकलेले आहे. आता मी कांदा टाकते. जाडसर थोडासा कापायचा, लय बारीक कापायचा नाही कांदा, मिडियमच कापायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं छान. पहा, अगदीच घरातल्याच सामग्रीमध्ये बनते ही रेसिपी, पण फार उत्तम, तोंडाला चव आणणारी, चटपटीत. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी बी उपयोगी पडणार तुम्हाला, किंवा जेवणासाठी तोंडी लावण्यासाठी बी उपयोगी पडणार. बऱ्याच जागी तुम्हाला ही रेसिपी उपयोगी पडणार आहे. नक्कीच करून पहा. तर मी तेल तापायला ठेवले, ते 2 मी टाकून पण बघितले, तर तेल तापलेलं आहे आपले. तर आता पहा, मी सोडणार आहे त्याच्यामध्ये. छोटे छोटे सोडायचे, मोठे नाही सोडायचे. बघा, डाळ आपली कच्चीच आहे, सगळी सामग्री कच्चीच आहे, पण मोठे करायचे नाही, छोटेच करायचे. छान दिसतात पण छोटे छोटे, खायला बी, मुलांना बी द्यायला पण छान. म्हणजे सर्वच प्रकारे छोटे केल्यामुळे छान होतात. पहा, कुरकुरीतपणा येण्यासाठी तुम्ही तर रवा टाकलेलाच आहे. रवा टाकल्यामुळं त्याला क्रिस्पीपणा येतो, कुरकुरीतपणा येतो, म्हणून रवा टाकायचा त्यात थोडासा. एक एक वाटी मूग डाळ असली तर 1 चमचा टाकला तरी पुरेसा आहे. तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने करून पहा. तुमची पकोडे म्हणा, भजी म्हणा, काही पण बोलले तरी चालेल, पण खूपच उत्तम होणार आहे. चांगलं मिडियम आचवर मस्त त्याला शेकवून घ्यायचं. रंग एकदम असा गुलाबी चॉकलेटी कलरचा रंग आला पाहिजे, अशा पद्धतीने त्याला भाजायचे व्यवस्थिशीर. जास्त फास्ट गॅस करायचा नाही, स्लो गॅसवरच त्याला भाजायचे. लगेच हलवायचं नाही, थोडे दमाने हलवायचं. त्याला वेळ लागू द्या, त्याला शिजू द्या चांगलं. नंतर त्याला जरासं हलवत राहायचं, मग उलटंपालटं करायचं. म्हणजे तुमची रेसिपी कधीच फसणार नाही. अगदी हॉटेलमधून बी छान होणार आहे. तर हे पकोडे तुम्हाला आवडले का नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा. तर कशा पद्धतीने तुम्ही करता, असेच करता का वेगळ्या पद्धतीने करता? समजा तुमचं फसत असलं तर ही पद्धत वापरून पहा. खूप टेस्टी लागतं, खूप छान लागतात हे पकोडे. जरासं मी हलवलेलं आहे, जास्त काही हलवले नाही. थोडं उलटं-पालटं करत राहायचं फक्त. चांगला सोनेरी रंग आल्यानंतर पकोडे आपल्याला काढायचे. तर हे पहा, आता उलटं-पालटं केल्यानंतर सोनेरी रंग येतच चाललेला आहे. जास्त काळपट पण करायचे नाही किंवा जास्त कच्चे पण ठेवायचे नाही. मीडियममध्ये शेकवून घ्यायचे पकोडे. मूग पकोडे खूप हेल्दी पण आहेत आणि खायला बी तेवढे टेस्टी लागतात. नक्कीच करून पहा एकदा. या पद्धतीने केले तर तुमची कधीच फसणार नाही. टिप्स सांगितल्या आहेत त्या लक्षात ठेवा. तुमचे पकोडे कधीच फसणार नाही. होऊन दे जरा चांगले. मैत्रिणींनो, माझे जर पकोडे आवडले तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पण पाठवा कसे वाटले पकोडे. तुम्ही करता का या पद्धतीने, का वेगळी पद्धत आहे तुमची? नक्कीच मला कळवा. आणि वेगळं काय चेंज करायचं असलं ते पण सांगा, का ताई हे टाकल्यामुळे हे झालं असतं, ते टाकल्यामुळे ते झालं असतं. असं सांगितलं, तुमची पद्धत जरा मला कळाली तर मी आणखीन वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवू शकते किंवा दुसऱ्याला बी सांगू शकते. मैत्रिणींना मला बऱ्याच बायकांची रेसिपी आलेल्या आहेत, का ताई ही रेसिपी अशा अशा पद्धतीने करून दाखवा म्हणून. तर मी 1-2 रेसिपी दाखवल्या आहेत त्यांच्या पद्धतीने. तर खूप तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण सांगू शकतात. नवीन काही रेसिपी असली ती पण सांगू शकता, मी दाखवत जाईन तुमची रेसिपी. हे बघा, आता छान असे क्रिस्पी रंगाचे झालेले आहेत. त्याच्याबरोबर सोबतीने चटणी आणि हे पकोडे, त्याच्यावर तुम्ही टमाटा केचप बी खाऊ शकता. म्हणजे अनेक प्रकार आहेत. आता पुढे सांगा पाकते. याच्यात तेल टाकायचं. दुसरी एक तुम्हाला टिप्स सांगते. याच्यात तेल टाकायचं आणि थोडासा सोडा टाकायचा. ह्याच्यामुळे काय होतं, साईज बारीक धरायची आणि फुलतं ते आणखीन. बिना सोड्याची पण करून दाखवली आहे तुम्हाला आणि सोड्यावाली बी करून दाखवली आहे. कुठल्याही पद्धत घेऊ शकता तुम्ही. ही बी करू शकता, ती पण करू शकता.
पहा आता परत सोडते मी आणि हे असे पकोडे बनवून घेते परत. हे बघा आता आता हे सोडा घालून तेल घातलेलं आहे जरासं, दुसरं काही घातलं नाही. मग ह्याला पण अशा पद्धतीने पण होऊ शकतात. ह्याला जरा उलटंपालटं करायचं, जरा आणखी थोडंसं शिजून द्यायचं चांगलं. मेन गोष्ट शिजलं पाहिजे चांगलं, कुरकुरीतपणा आला पाहिजे, जराही तेलकट नाही. तेल जरासुद्धा खात नाही आहे तेवढंच तेल परत राहणार त्याच्यात असं. कधीतरी चटपटीत खावं. आपण म्हणतो तेलकट नाही खायचं, तेलकट नाही खायचं. पण कधीतरी खायला कांदा भजी किंवा मुगाची भजी किंवा आपले बेसन भजी कधीतरी करायची. कधीतरी तोंडाला 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी केली तरी चालेल. पण तोंडाला चव येते, छान वाटतं कधीतरी. आणि तुम्ही बाहेर घेऊन गेलं नाही, ही भजी जर तुम्ही बाहेर घेऊन गेलं ना, तरी 4-5 घंटे आरामशीर अशीच्या अशी राहते. काहीच होत नाही तिला. कुरकुरीतपणा त्याच्यात भरपूर आलेला आहे रवा टाकल्यामुळं आणि ते छान टेस्टी बनलेली आहेत आणि तेल नाही खात त्याच्यामुळं. म्हणजे अशा पद्धतीने एकदा केली तर खरंच तुमचं वाहवाच होईन, तुम्हाला शाबासकीच भेटेल घरामध्ये का छान झाली म्हणून. कशा पद्धतीने कशी केली, काय घातलं म्हणून असं नक्कीच विचारतील तुम्हाला खाणारी. एवढी टेस्टी कशी वाटली तुम्हाला अशा पद्धतीने विचारते मैत्रिणींनो. आणि दुसरी गोष्ट, माझी मसाल्याचा स्टॉक आलेला आहे. तुम्हाला घ्यायचा असला तर मी स्क्रीनवर पुढे नंबर देणार आहे, तुम्ही घेऊ शकता. सगळे मसाले बिना केमिकल आहेत, चुलीवर भाजलेले आहेत आणि डंकावर कुटलेले पण आहेत. बरेचसे मसाले आहेत भरपूर. तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, फोन करू शकता. आता मी काढलेले आहेत, पहा सुंदर दिसतात, रंगही फार सुंदर दिसतं. टमॅटो केचप बी ठेवलेले आहे आणि ती चटणी बी ठेवलेली आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कसे वाटले पकोडे ते बी पाठवा मला. तर पहा बरं किती सुंदर दिसतात, किती रंग छान दिसतो. अशा तऱ्हेने पकोडे मी करून घेतात. दुसऱ्या ह्याच्यात पण ओतून दाखविते मी. सर्व माझी झालेले आहेत पकोडे, ताटात ओतून दाखविते. आणि हे सर्व पकोडे पहा तुम्ही एकदम. पहा मिरच्या पण तळल्या होत्या मी 2-3, त्या पण टाकल्या मीठ लावून. बाय.